हे काय आहे? अरे आज- हे आज गाईची पूजा आहे, गोवत्स आहे ना द्वादशी, म्हणून पूजा करण्यासाठी बांधले आहे. त्याच्यासाठी त्यांच्या गाईपासून जे आहे तिकडे प्रोडक्शन आहे ते बघा, ते पण बघून घ्या. हे सगळे तुम्ही काय लावलंय? हे सगळे आपले पंचगौरी उत्पादन आहे. गाईचं शेण, गोमूत्र, तूप, ताक आणि दही याच्यापासून तयार केलेलं आपलं उत्पादन आहे. हे साबण आहेत, मुलतानी मिट्टी साबण, आणि हे काय आहे? नीमचं साबण. हे आमच्याकडे तर ना वरती. आणि काका हे काय आहे? हे धूपबत्ती आहे. याच्याने वातावरण शुद्ध होते, मच्छर येत नाही. आणि हे साबण? साबण अंगाला लावलं की तुम्हाला चांगले आणि हे हिरवे साबण कोणते? हिरवे साबण आहेत ते नीमपासून तयार केलेलं साबण आहे. त्याच्यात बिमारी हे होणार नाही. पाकिटच काय? हे याच्यामध्ये अगरबत्ती आहे. अगरबत्ती. तू आंघोळ तर करत नाही, साबण का विचारतो तू? मग काका हे अजून काय काय? देशी गायचं तूप आहे, 3000 रुपये किलो. 3000 रुपये. एकदम शुद्ध तूप आहे. एवढंसं जरी वापरलात तर पूर्ण सोसायटी लोक तुला विचारले होते कुठून आणलं ते. काका हे किती रुपयाला आहे? हे आहे 65 रुपयाला, 65. आणि हे मुलतानी मिट्टीचे? हे 50 रुपयाला. हे हा बघा, हा हिरवेवाले? गोमय साबण आहे, हा फक्त 30 रुपयाला आहे. कॅमेरा पुढे दाखव ना. सांगतो. हे आता दिवाळीसाठी खास दिवे तयार केले आहेत. कोणते आहे काका हे? गाईचं शेण, गोमूत्र याच्यापासून तयार केलेले दिवे आहेत, है ना. आणि हा काका, सगळा ही मोबाईल चिप आहे. मोबाईलच्या आतमध्ये लावलात तर रेडिएशन आपल्याला कमी होतं. हो, लागून आहे. काका ह्याची किंमत किती आहे? हे 60 रुपये. हे 60 रुपयाला. हा तेल आहे. तेल डोक्याला लावलं तर 7 रुपये आणि ते केसांची वाढ होते. आणि काका हे काय आहे? हे धूपबत्ती आहे. धूप याच्याने वातावरण शुद्ध होते, मच्छर येत नाही आणि आपल्याला झाड हे सगळे औषधं आहेत. त्याच्यात कानातले, नाकातले, डोळ्याचे याच्यासाठी गायचं तयार केलेले होतं. याचे सगळे वेगवेगळे किंमत आहेत. 200, 100 छोट्याच्या वस्तू पण खूप गुणकारी आपली औषध आहे. तर असे हे गोसाळीचे प्रोडक्ट सगळ्यांनी वापरा. देशी गाईला कसाईपासून जाण्यासाठी रोका. आणि देशी गाय जरी दूध देत नसली तरी त्याचं शेण आणि गोमूत्र खूप फायद्याचं आहे. त्याच्याने आपलं आरोग्य चांगलं राहते आणि शेतकऱ्यांचा फायदा होतो. म्हणून त्याच्यात आपलं नफा काही नाही, पण शेतकऱ्यांसाठी आणि गायसाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न काका करा. आता दुसऱ्यांना पाहिजे असलं तर ते कसं हां, बनवतात? खूप छान प्रश्न विचारलास. दुसऱ्यांना जर पाहिजे, आपलं दहिसर पश्चिममध्ये नवागाव आहे. त्या नवागावमध्ये